परभणीकर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज महाबळेश्वरून फिरून आलं तरी फिरायला जावंच वाटायला. महाबळेश्वरून आलं तसं घरी काय करमत झाले, कारण तिकडं 2-3 दिवस राहिले तर खूप मस्त वाटलं आलं आणि इकडं आलं तर थोडंसं करमणं गेलं. तर परभणीचा उरूस चालू आहे सध्या, 2 तारखेला भरते, 13-14 तारखेपासून राहते. तर आज आहे 12 तारीख. तर कसं तरी मिस्टरांना म्हणवले की चला म्हणून उरसाला, कारण थोडी घ्यायचं होतं, कारण तिकडं काही घेतलं नाही. तुळशीबागमध्ये खूप महाग होतं, स्वस्त म्हणतात पण खूप महाग होतं. पण म्हणून म्हणलं आता उरसात तरी काहीतरी घ्यावं किचनसाठी. थोडंसं आणले तुळशीबाग, पण त्याचा पण व्हिडिओ आपला लवकरच यूट्यूब चॅनलवर येईल शॉपिंगचा. तर चला तर मग आता आमच्यासोबत तुम्ही पण उरूस बघा परभणीचा कसा आहे कसा नाही. तर चला तर मग आमच्यासोबत तुम्ही पण परभणीच्या उरूसाला. कटिंग कोण केली? बाहेर केली? काकानं केली? बरं बरं. छान झाली का? पप्पा होते. छान झाली कटिंग? आवरलं का तुमचं शंभूच्या पप्पाचं? चला तर निघालेलो आहोत आम्ही परभणीच्या उरसाला. बाहेर जाण्याची खुशी वेगळीच असती, पण घरचं पण तितकंच बाहेर जायचं म्हणलं काम करून जावं लागते. नीटनीटकं कुलपं लावले का सगळं. तर आता आम्ही निघालेलो आहोत उरसाला. तर इथे शंभूचं दुसरंच चालू आहे काहीतरी. त्याच्या पप्पाचे बुट्टे घातले आणि चलायला लागलाय. पडलं तर किती अवघड आहे, उरूस इथंच कॅन्सल व्हायची बारी. तर शंभू असंच मस्ती खूप करतोय. शंभूची मस्ती बघत बघत आम्ही आलेलो आहोत उरसामध्ये. आता खूप सारे प्रसादाचे स्टॉल लावलेले इथं. इथे दर्गात देव आहे, तर मी इथून प्रसाद घेतला देवासाठी. खूप मस्त मस्त अशा इथे देवासाठी चादर लावले आहेत, कलरच्या खूप अशा मस्त दिसत होत्या. आणि सगळीकडे चमचम लाईटिंग, ते उरूस खूप मस्त वाटत झालं. तर आता इथे मी प्रसाद घेतलेला आहे देवासाठी, आणि आता आम्ही दर्ग्यामध्ये चाललो आहे देवाचं दर्शन घेण्यासाठी. खूप गर्दी असते दरवर्षी उरसामध्ये, कारण दरवर्षी उरूस येते, एकदाच येते वर्षातून, तर खूप सारी गर्दी असते. पण आधी देवाचं दर्शन घेतल्याशिवाय कोणी उरसामध्ये जात नाही, आधी देवाचं दर्शन घेते दर्ग्यातल्या. तर आता मस्त दर्शन झालेलं आहे आमचं, बाहेर आलेले आहेत. खूप मस्त असा दर्गा सजवलेला आहे बघा लाईटिंगनं, आणि सगळीकडे अशा रंगीबिरंगी चादर दिसत आहेत. तर आता देवाचं दर्शन घेऊन मी आता आलेले उरसामध्ये. सगळ्यात आधी माझं लक्ष गेलं किचनच्या सामान घेण्यासाठी, कारण कोणची पण गोष्ट करायची एकदा मनाव घेतली की त्याच्याकडेच लक्ष जाते. म्हणून उरसात आले की मी आधी किचनचंच बघू लागले सामान. तर आता इथं शंभूला त्याचे पप्पा फुगा घ्यायलेत बघा. फुगा घेतलं, थोडंसं खुश झाला. नाही त्याचं काय नाही तर काय चालूच राहते, खाली उतरू दे म्हणते जास्त करून. तर इथं मी आता आलेली आहे लाकडी सामान बघायला. खूप जास्त काय असं सामान नव्हतं वेगवेगळ्या पद्धतीचं, काही घेतलं नाही मी तिथून. मग लगेच आम्ही आता पुढे चाललो. आता ज्वेलरी ते खूप सारी होती. प्रस फक्त इथं मी तुळशीबागमध्येच प्रस घेतली, फक्त बघू लागली तशीच क्वालिटी आहे का कशी आहे म्हणून. 100 रुपयालाच इथं पण आहेत, आणि तुळशीबागेमध्ये पण 100 रुपयालाच होतं. आता शंभूला गाडी घेण्यासाठी आलोत आम्ही, पण काय एक गाडी आहे तीच खेळत नाही, म्हटलं कशाला घ्यायची म्हणून घेतली नाही गाडी. खूप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घडी सगळं इथं उरसामध्ये भेटते, आणि कमी ठिकाणी, आणि सेल असतं इथं. भांडे हे ते सब खूप छान आहेत. तर शंभूला मी गाडी बघू लागली कोणची, शंभूला विचारलेली, शंभू काही सांग नाही गेला. तर आता आम्ही आलेलो आहोत कप घेण्यासाठी. खूप मस्त अशी कॅटली बघा चहासाठी, पण इतकी काय हातात आपलं सारखं काम धडम माहिती फुटू शकते म्हणून काही घेतली नाही, फक्त बघितले, म्हटलं कप घ्यावा. तर आता इथे कुंड्या खूप रंगाच्या वेगवेगळ्या होत्या, पण तितक्यात महाग पण आहेत कुंड्या, स्वस्त नाहीत. 500-600ला 2. पुन्हा असे छोटे छोटे घरं आहेत, असं शो म्हणून घरात लावण्यासाठी. खूप मस्त सामान आलं तर रुखवतासाठी खूप छान सामान आहे ते. लग्न काय असलं तर रुखवताचं सामान मांडण्यासाठी. पुन्हा लक्ष्मीचं सामान, ते खूप वेगवेगळ्या पद्धतीचं आहे इथं. लहान लेकराचे खेळ पण खूप मस्त आहेत. पण काय करावं, शंभू छोटा आहे, ठेवत पण नाही, काहीतरी उपसून काढीतच म्हणून काही घेतलं नाही मी. तर आता इथं मी माठासाठी ठेवण्यासाठी हे घ्यायला आली घडवंती, पण खूप महाग होती म्हणून मी काही घेतली नाही. तर आता इथे मी एका किचनच्या सामानाच्या भांड्याच्या दुकानात आलेली आहे. फक्त विचारपूस करू लागली भरण्या कितीला आहेत, कारण आपण ज्या घेतल्या त्याचा रेट इतकाच येतो का. पण ह्या थोड्या महाग वाटल्या मला. मी आधीच खूप साऱ्या घेतल्या होत्या म्हणून काही घेतल्या नाही भरण्या. ते ह्या छोट्या भरण्या मला खूप आवडल्या होत्या, पण ह्याच रंगाच्या 2 ऑलरेडी आहेत घरी, म्हणून मी काही घेतल्या नाही. फक्त त्यांना म्हणली खूप छान दिसायच्यात बघा, किती छान छोट्या होत्या. तितक्या छोट्या याच्यामध्ये काही बसत पण नाही म्हणून काही घेतल्या नाही, फक्त छान वाटत होत्या म्हणून हातात उचलून घेतल्या. आणि इथून घेतलेत कप, कारण कप गेल्या बारीच कप घेतले होते, ते शंभूच्यानं काही आणि माझ्याच्यानं भांडे घासताना काही एका दुसरा फुटलाय, म्हणून आता हे काय वापराय काढायचे नाही, कधी पाहुणे रावणे आले तरच काढा म्हणून घेतले.
तर इथे रिंग पण खूप मस्त मस्त आहेत लग्नात घालण्यासाठी, काठपदरी साडीवर, डिझायनर साडीवर खूप वेगवेगळ्या नमुन्याच्या इथं रिंग आहेत. तर आता आम्ही सगळं फिरून आलेलो तुरुस. आता शंभूला घोड्यावर बशिले खेळण्यासाठी, कारण शंभूचा खूप नाद होता. खूप मोठे मोठे राजपाळणे आले होते. शंभूला बशील तेव्हा कोणी तिथं नव्हतं आणि शंभूला भी वाटलं कारण कोणीच नाही. तर आता आम्ही आलेलो आहोत मोठ्या पाण्यात बसायला. शंभूचे पप्पाच भी आलेत मोठ्या पाण्यात बसायला. मी काय भेही नाही गेले. मला गेल्या वेळेस बसले होते मी, पण मला फक्त शंभूसाठी थोडंसं भेव वाटलं, कारण शंभू भेते का काय, मग भेल्यावर काय करावं. आणि शंभूचे पप्पा जास्तच भेव घालायला लागली, कारण दिसतंय तसंच खाली बघितलं की खूप भयानक असं दिसते. आणि पुन्हा ते सारखं जास्त फिरत राहते तर खूपच भेव वाटते. तुम्ही पण बसलेले आहेत का पाण्यात? तुमचा अनुभव मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आवडल्यास लाईक करा, चॅनल नाही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.